Chapter number 9, Morphology of Flowering Plant. म्हणजे आपल्याला याच्यामधून लक्षात घ्यायचं की प्लांटची मॉर्फॉलॉजी कशा पद्धतीची राहणार आहे. आता मॉर्फॉलॉजी ऑफ अँजिओस्पर्म हा पॉईंट आपल्याला समजून घ्यायचा की अँजिओस्पर्म म्हणजे काय. अँजिओस्पर्म म्हणजे काय की दॅट रोल इन टू अर्थ, म्हणजे अर्थवर याच्या पद्धतीचा काय रोल आहे. अँजिओस्पर्म ओव्हर द अर्थ हॅज अ व्हास्ट डायव्हर्सिटी इन प्लांट. जर आपण पृथ्वीवर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय आहे की डायव्हर्सिटी आहे. कशाची डायव्हर्सिटी आहे? प्लांटची डायव्हर्सिटी आहे. आता बघा मुद्दा नंबर सेकंड, द फ्लॉवरिंग प्लांट डॉमिनंट द words of plant as they are well adapt to the environment condition. म्हणजे पर्यावरणिक परिस्थिती कशा पद्धतीचे आहे, ॲडॅप्टेशन कशा पद्धतीचं आहे. की ॲडॅप्टेशन कशा पद्धतीचं आहे की ॲडॅप्टेशन पहा, धीज प्लांट शो, हा प्लांट काय करणार आहे, शो करणार आहे कन्सिडरेबल व्हेरिएशन इन देअर एक्सटर्नल अँड इंटरनल कॅरेक्टर. म्हणजे एक्सटर्नल आणि इंटरनल कॅरेक्टरमध्ये काय राहणार आहे, याचं व्हेरिएशन राहणार आहे, बदल राहणार आहे. हे बदल कशामुळे घडून येतो की हा बदल याच्यामुळे घडून येतो फरव की त्याच्यामध्ये असणारे पोलन ग्रेन एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे काय होते, ट्रान्सफर होते. त्यामुळं याच्यामध्ये काय घडतो, बदल घडतो. अन्यथा तसा बदल घडणार नाही. म्हणजे दोन टाईपचे बदल घडते की एक एक्सटर्नल बदल आणि दुसरा इंटरनल बदल. कारण पोलन ग्रेन त्याच्यामध्ये काय होते की ट्रान्सफर होते विथ रिस्पेक्ट टू देअर हॅबिट. म्हणजे काय, सवयी, आदती, कशा पद्धतीच्या प्लॅन्टच्या काय आदती राहणार आहे. सच व्हेरिएशन हेल्प, काय की सच व्हेरिएशन हेल्प द प्लांट बॉडी. म्हणजे प्लांट बॉडी काय करणार आहे, त्याला व्हेरिएशन घडून आणण्यासाठी काय करणार आहे, मदत करणार आहे. अब्रॉड क्लासिफिकेशन, याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय राहणार आहे, क्लासिफिकेशन राहणार आहे. ऑफ किंगडम प्लांट, अँजिओस्पर्म आर वन ऑफ द फ्लॉवरिंग प्लांट फॉर्म इज फिनोग्राम्स. यालाच आपण काय म्हणलेलो आहे की फिनोग्राम सुद्धा म्हणलेलं आहे. की व्हॉट इज रोल ऑफ फिनोग्राम्स. Phonograms study two kinds of angiosperm are, one of the flowering plant form is phonograms. Phonograms means angiosperm can be classified into different types. वेगवेगळ्या टाईपचं याचं काय आहे, क्लासिफिकेशन आहे. एक टाईपचं क्लासिफिकेशन नाही. बेस्ड ऑफ हॅबिट अँड इट कॅन बी रिस्पेक्टेड ॲज फॉलो. आता काय की खाली काही गोष्टी आपण काय केल्या की रिस्पेक्टेड, त्याचं काय की वर्गीकरण पाडलं. आता पहिलं पहा, अँजिओस्पर्म हायड्रोफाइट. हायड्रोफाइट म्हणजे काय, ग्रोईंग इन ॲडॅप्टिक हॅबिट, ग्रोईंग इन ॲडॅप्टिक हॅबिट. झिरोफायटा, ग्रोईंग इन रिजनल स्कॅटिंग, नो रेनफॉल लाईक डिझास्टर. त्याच्यानंतर प्लास्टोफाइट, ग्रोईंग इन स्टडी सॉइल. लिथोफाइट्स, लिथोफाइट्स म्हणजे काय की ग्रोईंग इन रॉक. आणि हॅलोफाइट्स, हॅलोफाइट्स म्हणजे काय की ग्रोईंग इन सलाइन सॉइल. अँजिओस्पर्म क्लासिफिकेशन बेस्ड ऑन हॅबिट. आपण याला काय केलं की बेस्ड ऑन हॅबिट. सॅलोफाइट, सॅलोफाइट म्हणजे काय की ग्रोईंग इन सलाइन सॉइल, मॅग्रोवर प्लांट लाईक. Angiosperm classified based on habit. Next point, angiosperm seed germinate under the favorable environment. Angiospermला कशा पद्धतीचं पर्यावरण लागणार आहे की त्याला त्याच्या परिस्थितीनुसार पर्यावरण लागणार आहे, त्याच वेळेस त्याचं काय होणार आहे, काम होणार आहे. कंडिशन अँड प्रोड्यूस अ सीडिंग विच डेव्हलप्ड इनटू अ न्यू प्लांट.
त्याच्यानंतर नवीन प्लांट जो आहे तो काय होणार आहे, ग्रोथ होणार आहे. तसा नवीन प्लांट काय होणार नाही बरोबर, ग्रोथ होणार नाही. आता पहा मॉर्फॉलॉजी, की आपल्याला मॉर्फॉलॉजी समजून घ्यायची की काय आहे, की व्हॉट इज रोल ऑफ मॉर्फॉलॉजी, की कशा पद्धतीची प्लांटची काय राहणार आहे, मॉर्फॉलॉजी राहणार आहे. मॉर्फॉलॉजिकल प्लांट शो व्हिजिटेटिव्ह स्ट्रक्चर, म्हणजे कारण की त्याचं स्ट्रक्चर जे काय राहणार आहे, व्हिजिटेटिव्ह राहणार आहे, लाईक रूट, स्टेम, लीफ अँड रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर सच ॲज फ्लावर, फ्रूट अँड सीड. आपण त्यामध्ये दोन गोष्टी लक्षात घेणार आहे. कोणकोणत्या दोन गोष्टी लक्षात घेणार आहे, फ्रूट आणि सीड या गोष्टी दोन लक्षात घेणार आहे. फ्लावर, फ्रूट, सीड, लीव्स, शूट सिस्टीम, आणि दुसरी कोणती आहे, रूट सिस्टीम, प्रायमरी रूट आणि सेकंडरी रूट. टिपिकली अँजिओस्पर्म प्लांट काय आहे, रूट. आता आपल्याला एक एक समजून घ्यायचं की रूटचं फंक्शन काय आहे, त्याच्यानंतर लीव्हचं फंक्शन काय आहे. रूट काय आहे, की रूट इज डिसेंडिंग ॲक्सिस ऑफ प्लांट, म्हणजे प्लांटच्या अपोजिट साईडला जाणारे, आणि विच इज पॉझिटिव्हली फिनोट्रॉपिक अँड हायड्रोट्रॉपिक, म्हणजे काय की फिनोट्रॉपिक काय आणि हायड्रोट्रॉपिक काय, बट निगेटिव्हली फोटोग्राफिक अँड acrotropic root grow, bends the soil surface towards gravity. Root are generally non-green, cylindrical and without nodes and internodes. म्हणजे काय की सिलेंडरिकल आहे आणि त्याच्यानंतर काय विदाउट नोड आहे आणि इंटरनोड आहे. त्याच्यानंतर टिपिकली रूट स्ट्रक्चर, typically root has different region. Region of maturation, याला आपण काय म्हणलो की region of maturation, हा पहिला पॉईंट आहे region of maturation. दुसरा पॉईंट काय, regional of root hair आहे. त्याच्यानंतर काय, regional of cell elongation आहे, सेल इलॉंगेशन म्हणलो. त्याच्यानंतर काय म्हणलो, मेरिस्टेमॅटिक रिजन असं म्हणलो. आणि त्याच्यानंतर काय म्हणलो, रिजनल टॅपरूट, दॅट इज ऑब्झर्वेशन ऑफ मिनरल अँड वॉटर दॅट इज अ मॅक्झिमम टू विच हेल्प. अँड रूट इज अ सपोर्टिव्ह पार्ट ऑफ द प्लांट, एनी प्लांट टू सपोर्टिव्ह पार्ट ऑफ द रूट. म्हणजे काय करणार आहे, रूट काय करणार आहे की सपोर्टिव्ह पार्टचं काय करणार आहे, मेन फंक्शन काम करणार. त्याच्यानंतर सेकंड पॉईंटमध्ये आपण लक्षात घेऊ की काय होणार आहे, त्याच्यानंतर पॅराग्राम्स इज मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर इन द फॉर्म ऑफ कॅप. मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर राहणार आहे. प्रिव्हेंट ओव्हर यंग ग्रोईंग रूट राहणार आहे. इज नोन ॲज टॅप रूट, यालाच आपण स्टॅप रूट म्हणलो. सेल रूट कॅप सेक्रेट फॉर द लिबरेटिंग पॅसेज टू रूट थ्रू द सॉइल थ्रू रूट होणार आहे. सेल ऑफ द रूट कॅप शोन प्रेझेंट इज अ स्टार्च which help geotrophic movements of root. Usually single root cap is present in plant, but plant like pentonyms or scravus pin multi root caps are present in the heterotrophic root, caps root, scap root replaced by the root pockets, example pistil, due to present of the root cap growing apex of the root subterminal in the position the apex of the root growing points about 1 mm in length
इज प्रोटेक्टिव्ह, म्हणजे किती लेंथ राहणार आहे 1 mm ही लेंथ त्याची काय राहणार आहे की प्रोटेक्टिव्ह लेंथ राहणार. धिस रिजन कॉल्ड ॲज रिजनल सेल डिव्हिजन, मेरिस्टेमॅटिक सेल स्ट्रक्चर, डेव्हलपमेंट ऑफ कंपॅरेटिव्हली अरेंजमेंट, या सर्व गोष्टी राहणार. आता कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी याच्यामध्ये की ह्या आता रिजन ऑफ इलॉंगेशन. रिजन ऑफ इलॉंगेशन म्हणजे काय, लॉंगिट्यूड ग्रोथ ऑफ रूटचं काय मोठ्या प्रमाणामध्ये काय ग्रोथ होणार आहे त्याला आपण काय लॉंगिनेशन म्हणलो. रिजनल ऑफ रूट हिअर ऑब्झर्प्शन होणार आहे. झोन ऑफ पेरिलेशन आहे मेड अप ऑफ हिअर लाईक रूट. त्याच्यानंतर काय की रिजनल सेल ऑफ मॅच्युरेशन इज डिफरन्शिएशन. अशा पद्धतीचं पहा हे रूट ऑफ मॉर्फॉलॉजी अशा पद्धतीचं रूट ऑफ मॉर्फॉलॉजी हे मोठे फंक्शन याच्यामध्ये आहे. आणि हे काय की रोल महत्त्वाचा याच्यामध्ये काय निभावणार आहे, कोणता रोल आपल्या याच्यामध्ये निभावणार आहे की विच रोल ऑफ सपोर्टिंग पार्ट ऑफ रूट इज which support is stem, leaves and flower and fruit. This main function of the morphological root structure. And root structure that is different. There are two types of root. Modification root is a different, but is all root is major function is absorption of mineral and water. And another important function is supportive part and auxiliary of root is opposite direction, and which of opposite direction role. आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपण फंक्शन ऑफ रूट बघू.